उन्हाळ्यातील हा खास पाहुणचार करायचं म्हटलं तर माझ्या आईची लगबग उन्हाळा लागताच सुरू होते। म्हणूनच आईने पाठवलेल्या ह्या खास शेव्यांची रेसिपी तुमच्यासाठी। तर मंडळी, सर्वात आधी इथे मी या गव्हाच्या शेव्या काढून घेतल्या, पण आधी आमरस करून घेतला। तर 1 किलो आंबे मी आधीच पाण्यात ठेवले होते, मग पुसून सगळ्या आंब्याचा गर काढून घेतला। यामध्ये छोटी वाटी साखर व थोडं मीठ घालून चांगलं घोसळून घेतलं। अगदी माझी आई करते ना त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस मिक्सरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता। हा आमरस आपल्याला शेव्यांसोबत खायचा आहे, म्हणून थोडंसं पाणी घालून पातळ करून घेतलं व थंड होण्याकरता फ्रीजमध्ये 1 तासाकरता ठेवून घेतलं। आता एका पातेल्यामध्ये पाणी घालून गरम करायला ठेवायचं। तोपर्यंत एक दुसरी तयारी करायची। एक खाली भांडं ठेवायचं, त्यावर अशा प्रकारची चाळणी ठेवायची आणि इकडे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। त्यानंतर शेवया घालायच्या। 1 मिनिटासाठी याला चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या शेवयांना अशा पद्धतीने उलटवून घ्यायचा। त्यानंतर लगेचच यावर थंड पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पाणी पूर्णपणे अशा पद्धतीने नितळून घ्यायचं। अजिबात चिवट न होता इकडे शेवया सुद्धा तयार झाल्या आहेत। पापड आणि कुरडे सुद्धा मी लगेच तळून घेतली आणि उन्हाळ्यामधील आमच्याकडे जर खास पाहुणचार असला ना तर हा पापड, आमरस आणि शेव्यांचा बेत तर हमखास असतोच। तर अशा प्रकारचा पाहुणचार तुम्ही कधी खाल्ला आहे का? कमेंटमध्ये मला जरूर सांगा। आणि आजची रेसिपी थोडी जरी का आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो सुद्धा करा। परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।